ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये फरक काय आहे? ट्रान्झिट मीन्स टू पास ऑन. वर्ब आपली जी क्रिया आहे ती ऑब्जेक्टवरती ट्रान्झिट करतो तरच त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. वी लाईक्ड द मॅच ऑब्जेक्ट. आय क्लोज वॉट द डोअर. ही कॉट वॉट द बॉल. शी विजिटेड कुणाला मी ऑब्जेक्ट. आय सॉ अन एंडेंजर्ड ॲनिमल ऑब्जेक्ट. शी टोल्ड कुणाला मी मला. आय लाईक वॉट ट्रीज. या सगळ्या ठिकाणी ऑब्जेक्ट आल्याशिवाय या वाक्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. या सगळ्या वर्ब्सना ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतात. इनट्रान्झिटिव्ह वर्ब त्यांना ऑब्जेक्टची गरजच नसते, असेही त्या वाक्यांचे अर्थ पूर्ण होतात. फॉर एक्झाम्पल, वी अराइव्ड. शी कॉफ्ड. युअर डॉग बार्क्स. हिज फादर अराइव्ड. द सन रोज. आय वॉज स्लीपिंग. द गेम वॉज नॉट फनी. नोबडी लाफ्ड. या सगळ्या वाक्यांचे अर्थ पूर्ण होतात ऑब्जेक्ट शिवाय. आपली क्रिया दुसऱ्याकडे ट्रान्झिट करायची गरज नसते. दॅट इज कॉल्ड अन इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मग हे उरलेले सगळे काय शब्द आहेत बघा. इन द आफ्टरनून प्रेपोजिशनल फ्रेज आहे, ऑब्जेक्ट नाही. स्ट्रेंजली ॲडव्हर्ब आहे. अ लॉट हे क्वांटिटी दाखवतं. लास्ट नाईट टाईम दाखवतं. क्विकली ॲडव्हर्ब आहे. फनी हे काय ॲडजेक्टिव्ह आहे. इथे कुठेही ऑब्जेक्ट नाही. म्हणजे नुसते हे जरी वर्ब तुम्ही वापरलं तरी अर्थ पूर्ण होतो वाक्याचा. दॅट इज कॉल्ड इनट्रान्झिटिव्ह वर्ब.